नमस्कार मैत्रिणो, अजिबात न बिघडणारे किंवा न फाटणारे, तेलामध्ये सोडताच तिप्पट फुलणारे हे पापड आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि थोडीशी वेगळी ट्रिक वापरून आपण हे भगर आणि बटाट्यापासून बनवलेले आहे. एकदा हे पापड बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवा. अशा काचेसारखे दिसणारे हे पापड बनवायला तर अतिशय सोपे आहे. मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी भगर घ्यायची आहे. यालाच काही भागामध्ये वरईचा तांदूळही म्हटला जातो. तर वजनी प्रमाणामध्ये ही भगर पाव किलो घेतलेली आहे, म्हणजेच 250 ग्रॅम. कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकतात. त्यानंतर ही भगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हाताने ही चोळून घ्यायची आहे. म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते. अशा प्रकारे ही भगर आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलवून हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही जी भगर आहे आपण स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता धुवून घेतलेल्या भगरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भगर आपल्याला भिजत ठेवायची आहे. यावरती झाकण ठेवून साधारण 2 तासासाठी भिजत घालू शकतात किंवा वेळ नसेल जास्तीचा तर 1 तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही. अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे. साधारण 3 बटाटे आहे. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते. फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्या काढून घेते. भरभर तुमच्या कुकरच्या शिट्या होत असल्या तर 4 शिट्याही काढू शकतात. बटाटे मस्त शिजलेले आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे. आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना, आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे खिसून झालेले आहे. 1.5 तास सुद्धा झालेला आहे. भगर पाहू, भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे. तर आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे. तर आपण 1 वाटी भगर घेतलेली होती, म्हणून त्याच वाटीने पाणी सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते. 1 वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे. ही 2री वाटी पाणी आणि ही 3री वाटी पाणी. तर अशा प्रकारे आपल्याला 3 पट पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी भगर आहे तर 3 वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. भगर ही आपण 1.5 तास भिजून घेतलेली आहे. त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे. आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते. कमी ते मीडियम गॅसवरती 1 शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे. 2री शिटी झालेली नाही. गॅस मी बंद केलेला आहे. आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे. वाफ आपल्याला काढायची नाही. वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. ही जी भगर आहे ना, अशी मस्त छान शिजलेली आहे. शिजून एकदम मऊ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे. मिक्स करून घेऊ चमच्याने. मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते. तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅस सुद्धा कमी लागतो. मोठा गॅस केला असता तर कदाचित त्यातलं पाणी हे उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या असत्या. मस्त ही भगर शिजल्यानंतर खिसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर हिरवी मिरची घेऊन 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे. त्या कुटून घेतलेल्या आहे. त्या मिरच्या घालायच्या आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे. थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं खात असाल उपवासाला तर टाका, नाही खात असाल तर नाही. जरी घातले तरी काही हरकत नाही. घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. मी थोडं कमीच घातलेलं आहे मीडियम चवीसाठी. जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण. 1 मिनिट अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात
एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे. बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे. एकदम स्मूथ झालेलं आहे मिश्रण. तरी सुद्धा हे चाळणीतून चाळून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण चाळून घेतो ना, तशा प्रकारे हे भगरीचं आणि बटाट्याचं मिश्रण जे आहे कुकरमधलं ते चाळून घेतलेलं आहे. तर जिरं मी आधीच घातलेलं होतं, त्यामुळे हे जिरं चाळणीमध्ये राहिलेलं आहे. आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊ. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी काय झालं का व्हिडिओ मला वाटलं चालू होता आणि तो नेमका बंद होता, त्यामुळे हा चाळून घेण्याचा जो व्हिडिओ आहे ना, तो थोडासा स्किप झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण चाळून घेतो पुरणाच्या चाळणीतून, तशाच प्रकारे हे भगर आणि बटाट्याचं मिश्रण मी हे चाळून घेतलेलं आहे. एखादी वरतून ग्लासाने किंवा तांब्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे पुरणाप्रमाणे. आणि तुम्ही पाहू शकतात मिश्रण किती मस्त झालेलं आहे भगर आणि बटाट्यापासून. हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा नसेल तर चिली पेस्ट सुद्धा घालू शकतात. पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये मीठ, जिरं, मिरची पावडर आधीच घातल्यामुळे जास्त आपल्याला हे मिक्स करायची काही गरज नाही. आता तुम्हाला एखादी छोटासा असा उंडा करून दाखवते. एकदम पेढ्यासारखा असा स्मूथ होत आहे, कुठेही क्रॅक जात नाही. ह्या वाटीमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. जे तुम्ही उपवासाला तेल वापरत असाल ते घ्यायचं आहे. शेंगदाणा किंवा सूर्यफूलचं किंवा तूपही घेऊ शकतात. हाताला थोडंसं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे उंडे करायचे आहे. म्हणजे तेल लावल्यामुळे काय होतं, हाताला हे मिश्रण चिटकत नाही. आपल्याला ज्या साईजचे पापड बनवायचे आहे, थोडे लहान किंवा थोडे मोठे किंवा मीडियम साईजचे, त्यानुसार हे उंडे करायचे आहे. तर मी हे मीडियम साईजचे पापड बनवते म्हणून अशा प्रकारे हे एवढ्या साईजमध्ये उंडे करते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती पटापट हे उंडे होत असतात ना. एकदम लुसलुशीत अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर का हे पापड बनवणार मैत्रिणींनो, तर अगदी 100% परफेक्ट बनणारच. कारण यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही आणि पापड फाटण्यासारखं सुद्धा काही नाही. अशा प्रकारे काही उंडे हे बनवून घेतलेले आहे. बाकीच्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्यावरती पापड बांधणार नाही. खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे, त्यावरती अशा प्रकारे हा उंडा ठेवायचा आहे. वरतून एक प्लास्टिक पेपर ठेवायचा छोटा आणि एखादी प्लेट घ्यायची घरामधले किंवा पोलपाटही घेऊ शकतात. वरतून अशा प्रकारे दाबून घेतलं तर म्हणजे लगेचच या साईजचा हा पापड तयार होतो. आणखी हा पापडाला जर का आपल्याला मोठा करायचा झाला किंवा पातळसर करायचा झाला तर अशा प्रकारे हाताने पसरून घ्यायचं. जर का तुमच्याकडे पुरी मेकर नसेल, म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन नसेल, तर ही ट्रिक अगदी परफेक्ट आहे. वरच्या प्लास्टिक पेपरला तेल लावलेलं नाही किंवा खालच्या प्लास्टिक पेपरलाही तेलही लावायची गरज नाही. प्लास्टिक पेपर काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे हा पापड पहिला झालेला आहे. त्यानंतर बाकीचे काही पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवते. पुरी मेकर घेतलेला आहे, खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे. आता तेल वगैरे काही लावायची गरज नाही. प्लास्टिक पेपरला उंडा ठेवायचा आहे, वरतून सुद्धा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. पुरी मेकर हे बंद करून प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकतात किती मोठा हा पापड झालेला आहे आणि एकसारखा असा दिसायलाही एकदम मस्त असे दिसत आहे हे पापड. आता हे पापड सुद्धा प्लास्टिक पेपरवरती टाकून घेऊ खाली किंवा कापडावरती सुद्धा वाळून घेऊ शकतात. तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, घरामध्ये सावलीमध्ये सुद्धा आपण बनवून घेऊ शकतात किंवा ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकतात. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा आपल्याला तशाच प्रकारे पुरी मेकरवरती प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे, उंडा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. थोडंसुद्धा आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही. पापड बनवत असताना फक्त प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करायचं, म्हणजेच दाबायचं आणि अगदी भराभर हे पटापट असे एकसारखे पापड हे बनत असतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, कुठेही पापड फाटत नाही. एकसारखे असे हे पापड मी सर्व हे बनवून घेतलेले आहे. तर एवढ्या एक वाटी भगरमध्ये एवढे हे पापड झालेले आहेत. पापड पूर्णपणे वाळून घ्यायचे आहे. वाढल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त रंगसुद्धा आलेला आहे आणि एकदम काचासारखे एकदम पारदर्शक असे झालेले आहे.
किती सोपी पद्धत आहे ना मैत्रिणींनो हे पापड बनवण्याची. बोटं सुद्धा दिसत आहे एवढे हे पारदर्शक काचेसारखे पापड झालेले आहेत. तर आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते. गरम तेलामध्ये पापड टाकताच लगेचच हा पापड फुलत असतो. दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि काही सेकंदामध्येच लगेच हा पापड तळून होतो. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते. सर्वच पापड हे मस्त असे फुलत असतात आणि चवीला अप्रतिम लागणारे पापड बनवायला सोपे असे हे पापड नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये या वाळवणीच्या पदार्थामध्ये करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात मी अशा प्रकारे काही पापड हे तळून घेतलेले आहे आणि एकदम मऊ असे सॉफ्ट होत असतात का वयस्कर मंडळीसुद्धा लगेचच होटाने दाबताच खाऊ शकतात. तोंडात टाकताच विरघळणारे एकदम खुसखुशीत अशा प्रकारचे हे पापड हाताने दाबतात लगेचच चुरा होत आहे. मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा करून पहा. मग भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.